आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 7च्या 70 बातम्यांमधून। कल्याणच्या नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण। डॉक्टरकडे एमआर बसले आहे, तुम्ही जरा थांबा असं तरुणी बोलल्यानंतर मारहाण झाली। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याच्यासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात। मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलंय। गोकुळ झासह त्याचा भाऊ रणजित झाला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाणार। मारहाण करणारा रेकॉर्डवरचा मुख्य आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात। गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार, फेरीवाल्यांकडून वसुलीचे देखील आरोप। कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। डोंबिवली मानपाडा पोलीस पीडित मुलीच्या घरी बंद दाराआड पीडित मुलीची पोलिसांकडून चौकशी। कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतली। पीडित मुलीच्या उपचाराची मनसेने जबाबदारी घेतली आहे। कल्याण रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरण आरोपी गोकुळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो। शिवसेना शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांचा धक्कादायक खुलासा। विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणी आणखी 5 जण ताब्यात, एकूण 7 आरोपी अटकेत। मुख्य आरोपी सूरज चव्हाण अद्याप फरार। लातूर पोलिसांची शोध मोहीम सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे 6 ते 7 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात, अशी सूत्रांची माहिती। लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती। मनसे नेते संदीप देशपांडेंची आज पत्रकार परिषद। मुंबई महापालिकेत मोठा घोटाळा उघड करणार अशी माहिती। भाजप आमदार संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुखच्या मृत्यूचं प्रकरण, पत्नी सुनीता देशमुख यांच्याकडून तिघांवर हत्येचा आरोप। सीआयडी चौकशी न केल्यास उपोषणाचा इशारा दिलाय। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरेंची निवड। महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार नसल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। विदर्भासह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलं। पुरात बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। अकोल्यातील कोळसा गावात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतात 7 फूट पाणी। शेतकऱ्याचं सोयाबीन पीक वाया। पारस प्रकल्पाच्या राखेमुळे पाणी अडकल्याचा आरोप। नुकसान भरपाईची मागणी। जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर आलाय। नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 40,000 क्युसेक वेगानं विसर्ग। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प 80% भरलाय। धरणाचे 5 पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। पुढील 5 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सोलापुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसाची हजेरी। शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन, तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबईहून कसाऱ्याकडे येणाऱ्या लोकलजवळ टेकडीवरून दरड कोसळली। दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत। दोघांवर कसाऱ्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू।
भांडूप खिंडीपाडा येथे संरक्षक भिंतीसह दरड कोसळली, 5 घरं डोंगरासह खाली आली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. स्थानिकांनी ही थरारक दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती गंभीर झाली आहे. पावसात तात्पुरती डागडुजी करण्यात आली, त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. यंदा मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर सतत सुरू असणाऱ्या पावसानं चाळीतील कांदा खराब झालाय, त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. सरकारकडे कांदा खरेदीची मुदत 27 जुलैवरून 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 2 गटात दगडफेक, तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून दगडफेक. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. 3 जण जखमी, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. विरार नारंगी दरम्यान फ्लाइंग राणीच्या महिला डब्यावर दगडफेक, काचा फोडल्या, सुदैवानं जीवितहानी झाली नाही. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरपीएफ अधिकाऱ्यांचा मात्र उद्धट प्रतिसाद. सांगली बसस्थानकात एका व्यक्तीनं 2 बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण. संबंधित व्यक्ती माथेफिरू असल्यानं त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 गटात जोरदार हाणामारी झाली. जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे. क्लास 1 अधिकाऱ्यानं स्पाय कॅमेराज लावून पत्नीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेचा आरोप आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये देहविक्री. 5 तरुणींची सुटका, यापैकी 4 तरुणी थाई नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. यवतमाळमध्ये एका विधवा महिलेची सासरच्यांकडून विक्री. 1,20,000 गुजरातमध्ये एका व्यक्तीला विकलं, मात्र पुरुषानं पुत्र प्राप्तीनंतर या महिलेला पुन्हा गावात सोडलं. महिलेच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. परभणीतील शाळा संस्थाचालक दाम्पत्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी. टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण. मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झालाय. 12 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर पुण्यातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील पतीचं हत्या प्रकरण. आरोपी महिलेसह प्रियकराला पोलिसांकडून अटक. जालन्याच्या भोकरदनमधील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा वसतिगृहात 8 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. किरकोळ वादातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दोरीनं गळा आवळून मुलाची हत्या करण्यात आली. 2 बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात आहेत. सोलापुरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल झालाय. तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात टाका असा प्रचार सुरू होता. तर धर्मांतरासाठी 10,000 रुपये देण्याचा आमिष देखील दिल्याचा आरोप होतोय. घाटकोपर जागृती नगरमध्ये अनेक वर्ष जुनं असलेल्या स्तंभ आणि झेंडा हटवण्याच्या पालिकेच्या निष्कासन नोटीसवरून वातावरण तापलंय. स्तंभ हटवण्याच्या निर्णयाला स्थानिक आणि वंचित आघाडी आणि शिंदेच्या शिवसेनेचा विरोध आहे. वसईच्या नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. गॅलरीत खेळताना तिचा तोल गेल्यानं हा अपघात घडला. सुरक्षात्मक ग्रिल नसल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय. 11वीच्या 2 नियमित फेऱ्यांमध्ये मुंबई विभागात 1,43,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यानंतरही 3,28,000 जागा रिक्त आहेत. तर 1 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार. नामदेव शिंपी समाजाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावतील. पीओपी गणेश मूर्तींवरील नियमावलीवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. 5 फुटांवरील मूर्तीचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन शक्य, तर 5 फुटांखालील विसर्जन कृत्रिम तलावात बंधनकारक. पर्यावरण विभागाचा नवा निर्णय. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी 1 खिडकी ऑनलाईन प्रणाली आता सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्रासह सर्व परवानग्या आता एका क्लिकवर. 21 जुलैपासून अर्ज नोंदणी सुरू.
मुंबई मराठी पत्रकार संघाचा नाट्य शुक्रवार उपक्रम आता सुरू होईल. प्रत्येक चौथ्या शुक्रवारी मोफत प्रायोगिक नाटक अरुण नलावडे आणि संजय मोने यांच्या उपस्थितीत 25 जुलैला उद्घाटन सोहळा होईल. मुंबई महापालिकेतील स्वच्छता कामगारांचा संप अखेर मागे. स्वच्छता विभागातील कोणतीही पदं कमी केली जाणार नाहीत. पालिका आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत बिऱ्हाड धरणे आंदोलन. एका आंदोलकाची प्रकृती खालावली आहे. उपचार घेण्यास आंदोलकाचा नकार. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग उपोषणावर ठाम असल्याची आंदोलकांची भूमिका. अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत आली आहे. स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ तिनं पोस्ट केलाय. समस्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. हरियाणातील गुंतवणूकदारांचे पैसे लुबाडणाऱ्या कंपनीशी संबंधित खटला. अभिनेता श्रेयस तळपदेला फसवणुकीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. फसवणूक प्रकरणात श्रेयसला सध्या अटक नाही. श्रेयसनं कंपनीला अँबॅसेडर म्हणून प्रमोट केल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत आता पुढच्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. कामकाज समितीच्या आजच्या बैठकीत नेमके दिवस ठरतील. तर नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावरून परतल्यावर ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत 16 तास चर्चा होईल. बीसीसीआयला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू. विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार. बीसीसीआयवर सरकारी नियम लागू होण्याची शक्यता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा ठरवण्यासाठी राज्यसभेच्या सल्लागार समितीची आज दुपारी बैठक. पुढील आठवड्यातील वेळ आणि दिवस ठरणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तब्येतीसंदर्भात मोठी अपडेट. गेल्या काही महिन्यांपासून धनखड यांची तब्येत बरी नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 दिवसांपूर्वी धनखड यांनी एम्स रुग्णालयात तपासणी केल्याची माहिती आहे. संसदेच्या या अधिवेशनात नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची शक्यता नाही. सूत्रांची माहिती. सोमवारी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर. 24 जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक होणार. यात भारत आणि ब्रिटनमध्ये एफटीए बाबत घोषणा होण्याची शक्यता. भारतीय लष्कराच्या ताफ्यात प्रथमच लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर्स. अमेरिकेच्या बोईंगकडून $800 दशलक्ष ना 6 अपाचेंची खरेदी. 3 हेलिकॉप्टर्सची पहिली खेप देशात दाखल. भारतीय वायुदलातून MiG-21 विमानं अखेर निवृत्त होणार. 1963 पासून कार्यरत असलेली MiG-21 अखेर निवृत्त. एअर इंडियाकडून सर्व बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग सिस्टीमची तपासणी पूर्ण. तर लॉकिंग सिस्टीममध्ये कोणताही दोष नसल्याचं स्पष्ट. दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग. हाँगकाँगवरून दिल्लीत आलेल्या फ्लाईट AI 315 ला आग. विमानतळावर उतरल्यानंतर लँड झाल्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हिमाचलमध्ये पावसामुळे आतापर्यंत 135 जणांचा मृत्यू तर 224 जण जखमी. आतापर्यंत 22,000हून अधिक प्राणी वाहून गेले. अमरनाथ यात्रेत काल 11 लाखांहून अधिक भाविकांनी भोलेबाबाचं दर्शन घेतलं. तर 3 जुलैपासून आतापर्यंत 3,31,00,000हून अधिक नागरिकांनी दर्शन घेतलंय. छांगूर बाबावरील कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील धर्मांतरण टोळीचा शोध. छांगूर बाबा कट्टरतेचा अड्डा चालवत असल्याचं उघड. स्पॅम कॉल्स आणि डिजिटल फसवणूक थांबवण्यासाठी ट्रायकडून नवे नियम लागू. आता बँक, विमा आणि वित्तीय कंपन्यांना खरे कॉल 1600 पासून सुरू होणाऱ्या नंबरवरून येतील. केंद्र सरकारचा ई-कॉमर्स कंपन्यांना दणका. केविन पीटरसनची पृथ्वी शॉच्या फिटनेसवर टीका. सरफराज खानकडून प्रेरणा घेण्याचा दिला सल्ला. हरमनप्रीत कौरचे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक. 84 चेंडूत 102 धावांची खेळी. इंग्लंडमध्ये 3 शतकं झळकावणारी हरमन पहिलीच महिला खेळाडू. भारत आणि इंग्लंड संघातली चौथी कसोटी आजपासून. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवणार सामना. 5 कसोटी सामन्यांमध्ये भारत 1-2 ने पिछाडीवर.